हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माय लाईफ IPU मॉम लाईफमध्ये। आणि आता आहे सकाळचे 7 आणि मी उठली आहे आणि आता त्याचसोबत आहे मी चाय ठेवत। तर चला आता मी चाय पिऊन घेते। बघा माझा चाय मस्त उकळत आहे आणि इकडे आयूचं दूध होतं। तर चला, हे बघा इकडे अंधारच आहे कारण आता पिऊ उठलेली आहे आणि ती काहीतरी खिडकीत बसून अशीच बघत आहे। इकडे माझा चाय तयार आहे। तर चला आता आपण पिऊन घेऊया चाय आणि मग नंतर मी भेटते तुम्हाला। तर हे बघा इथे आणखी आलेले आहे आता मुलं। तर मस्त मुलं खेळत आहे आणि इतकं सुंदर वातावरण आहे, खूपच सुंदर आहे, इतकं खूपच मस्त वाटत आहे। आणि मुलं आता सगळेच खेळायला लागले आणि आम्ही त्यांच्या मम्मी सगळ्यांच्या ज्यांची मुलं आहेत त्यांची सगळ्यांची मम्मी आम्ही तिथे बसून फक्त त्यांची मस्ती बघत आहोत। तर बघा इथे झुला बांधला आहे, झुल्यांची खूप मस्त मजा घेतात सगळेजण आणि खूप मस्त वाटतं इथे। आयूला मात्र झुल्यावरही करमत नाही आणि त्याला खेळायलाही आवडत नाही। तो इथे येऊन फक्त एकतर मम्मी घरात चल, काहीतरी मला बनवून दे, नाहीतर मग मोबाईल दे, बस हेच सुरू असतं त्याचं। नाहीतर कोणाच्या तरी खोड्या काढणं, मात्र त्याला असं खूप काही खेळायला आवडत नाही। आणि तो पिऊ मात्र सर्वांना घेऊन चालते, ती मस्त खेळते सगळ्यांशी मिळून मिसळून, मात्र आयू तसा नाही। तर आता आयूचे पप्पासुद्धा फिरत आहे। तर चला आता आपण बनवूया स्वयंपाक। तर मी या स्वयंपाकामध्ये काय बनवणार चला तुम्हाला दाखवते। तर आता आपला स्वयंपाक होता, आपण आलो आहे किचनमध्ये। तर मी बनवला आहे भाकरी, हे आहेत काकडी आणि इथे मी कारल्याची भाजी, भाकरी बनवून घेतली, भात आणि दह्याची कढी, वरण। तर एवढं मी बनवलेलं आहे आणि आता आम्ही करतो जेवण। तर ही बघा भाजी, मी याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार होती कारल्याच्या भाजीचा, पण तो मिस झाला। अतिशय सुंदर कारल्याची भाजी होते आणि बिलकुल तिखट लागत नाही, काही नाही, मस्त वाटते ती कारल्याची भाजी। तर चला आता आपण निघूया बाहेर। आणि बाहेर आल्यावर बघा लिव्हिंग रूममध्ये बसून आहे आयूचं तेच काम सुरू आहे जे त्याचं नेहमी असतं, ते म्हणजे TV बघणं। आणि पिऊ मात्र खूप सुंदर मेहंदी काढत आहे, खूपच सुंदर काढते ती, तिने माझ्या हातावरसुद्धा काढलेली, मी तुम्हाला दाखवली। आणि ही बघा ही स्वराची मेहंदी काढत आहे ती। तर तिच्या मांडीने ती खूप सुंदर काढते आणि खूपच मस्त काढली आहे तिने मेहंदी। तर आता झालं आहे आपलं मेहंदी काढून आणि आज मी बनवणार आहे चिवडा। तर आता ही आहे दुपारची वेळ, आता दुपारचे 3 वाजले आहे आणि मी बनवत आहे चिवडा। तर हे आहेत पातळ पोहे, मी थोडेसे आज ऊन निघाली म्हणून उन्हामध्ये वाढवले आणि मग गाळून त्याला घरामध्ये आणलेले ते आणि खालते आणि याच्यावर ठेवलेले मी। आणि आता इथे ठेवली आहे एक मोठी कढई, त्याच्यामध्ये मी टाकत आहे तेल टाकलं, जे आपल्याकडे पडी असतात त्याने मी 5 चमच तेल टाकलेलं आहे। आणि आपला 1 किलोचा चिवडा आहे, त्यामध्ये पोहे जवळपास 1 किलोला थोडेसे कमी आहे, मात्र आपण त्याच्यामध्ये मुरमुरे वगैरे टाकू तर तो 1 किलोच्या वर चिवडा होऊन जाईल। आणि आता मी तेल टाकलं आहे 5 पडी, त्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर मी तिथे टाकले शेंगदाणे आणि शेंगदाणे छान लाल झाले, त्यानंतर मी तिथे टाकला आहे कांदा। तर हा कांदासुद्धा छान लाल होईस तर तुम्ही परता आणि हलवत राहा सतत, कारण शेंगदाणे खूप लवकर जळून जातात त्याच्यामुळे। आणि आता कांदे वगैरे छान झाले, त्याच्यामध्ये मी आता डाळ्या टाकलेल्या आहेत। तर डाळ्यासुद्धा थोडा वेळ शिजू द्या। आणि डाळ्या शिजल्यानंतर आता ही आहे याला म्हणतात कढीपत्ता। तर कढीपत्तासुद्धा छान स्वच्छ धुवून मी तिथे टाकलेला आहे आणि तो कढीपत्ता छान असा कडक होईपर्यंत, हाताने असं तुटेल तसं होईपर्यंत तोसुद्धा शिजवा। आणि त्यानंतर मग आता हे वाटलेलं आहे मिरची। मी तिखटाचा चिवडा बनवत नाही कारण मलासुद्धा आवडत नाही तिखटाचा चिवडा, तर मला आवडतो तो म्हणजे मिरचीचा। तर मिरचीला छान मी क्रश करून घेतलेलं आहे। हे आहे थोडंसं जिरं, थोडीशी मोहरी टाकते आणि मिरचीला छान क्रश करून घेते, क्रश करून मिक्सरमधून काढलं। त्याच्यामध्ये 2-3 मी थोडंसं एवढं सालाचा तुकडा टाकला होता आणि थोडं 4-5 लसण टाकले, तर छान पिसून घेते। त्यानंतर ते टाकलेलं आहे, ते छान झालं। आता आपण टाकूया हळद। तर मी तिखट टाकणार नाही, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी इथे मिरचीचा पेस्ट टाकला, त्याच्यामुळे मी आता तिखट टाकणार नाही, बस हळद, मीठ बस आणि जिरं मोहरी बस एवढंच टाकू आपण। आणि बस आता हे छान परतून घ्या मस्त आणि सतत हलवत राहा, कारण ते बुडायला लागतं लवकरच त्याच्यामुळे। आणि आता आपण टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ, जेवढं आपल्याला हवं असेल अंदाजाप्रमाणे तुम्ही मीठ टाका आणि छान शिजवून घ्या। तर हे बघा साईडला असं तेल सुटतं
तर हे जसं हे तेल तुम्हाला दिसत आहे असं तेल सुटे, हे बघा मी दाखवत आहे चमच्याने तुम्हाला करून. तर हे असं तेल जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत छान ते शिजवा. म्हणजे त्यामध्ये कांदेसुद्धा छान लाल झालेले आहेत, आपला कढीपत्तासुद्धा मस्त भाजलेला गेलेला आहे आणि खूप मस्त झालेला आहे. डन झाला. आता त्याच्यामध्ये आपण टाकूया पोहे. तर आपण एक काम करू शकता, जर पोहे तुम्ही आधीसुद्धा थोडंसं हळद आणि तेलामध्ये छान परतून घेतले तरीही होतं, नाहीतर मग असे मी जे टाकले त्याचे पोहे पूर्ण टाकून द्या आणि छान फिरवा आणि थोडं थंड झाल्यानंतर मुरमुरे एका चाळणीने गाळून घ्या आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये मिक्स करा. बस आपला चिवडा झालेला आहे तयार आणि खूप टेस्टी, खूप यम्मी आणि खूप सुंदर कडक झालेला होता आपला चिवडा आणि खूपच मस्त. तर हे मी तुम्हाला सांगेल मी कशासाठी बनवलेला आहे. तर हा मी असं घरगुतीच खायसाठी बनवलेला आहे, मात्र आणखी याचं एक कारण होतं चिवडा बनवायचं, तर मी ते तुम्हाला दाखवेल. आणि आपला चिवडा खरंच अगदी इतका सुंदर झालेला होता. आणि हे पॉकेटचे मुरमुरे आहेत, हे नरम होत नाहीत लवकर, त्याच्यामुळे मी ते टाकलेले आहेत. छान चाडून चाडून जेवढं त्याच्यामध्ये ते तेल, जेव्हा ते थोडेसे आपला चिवडा झाल्यानंतर थोडंसं त्याला तेल असतं ना, त्याच्यामध्ये ते टाका, म्हणजे मुरमुरेसुद्धा कडक राहतात. गरम गरम याच्यामध्ये टाकू नका चिवड्यामध्ये, नाहीतर मुरमुरे नरम येतात. थोडासा चिवडा थंड झाला की त्यामध्ये मुरमुरे मिक्स करा आणि मग पूर्णपणे तो थंड झाला चिवडा, त्यानंतर तुम्ही डब्यात भरून ठेवा. तर चला आपला फायनली चिवडा झालेला आहे आणि खूप टेस्टी, खूप यम्मी झालेला होता. आणि त्याचबरोबर मी पिली आहे चाय. तर मी तुम्हाला तयारी करून दिसत असेल ती यासाठी केलेली आहे, कारण मी याचा याआधी केलेला होता होम टूर. तो होम टूरचा व्हिडिओ मी कंप्लीट केला. त्यानंतर आता मी हा व्हिडिओ करत आहे. तर तुम्ही नक्की बघा. आणि याचबरोबर माझ्या मुलीचेसुद्धा व्हिडिओ येतात, तर ते नॉलेजेबल असतात. तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघत चला. आणि आता पेपर असल्यामुळे सध्या तिची, तर चला आता माझ्या मुलीचे व्हिडिओ येईलच आणि आता पेपर झाले की येणारच तिची व्हिडिओ. तर तुम्ही नक्की बघा आणि पूर्ण बघा. तर त्याचबरोबर चला आता मी म्हणते की व्हिडिओ पूर्ण बघत चला. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि चला आता मी पित आहे चाय आणि चायबरोबर मी आता सोडते तुम्हाला. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवेल काहीसे क्लिप. तर ते आहेत माझ्या मिस्टरांच्या बड्डेचे. तर आम्ही तो बड्डे केलेला आणि तो बड्डे त्याचे मी काही फोटोज आणि काही थोडंसं व्हिडिओ आहे, तर ते मी तुम्हाला नक्की दाखवते आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघा. आणि बस आम्ही घरच्या घरीच केला होता बड्डे, बाहेरून काही कोणाला असं बोलवलं वगैरे नव्हतं. घरच्या घरीच आम्ही चौघांनी केलेला. आणि आमच्यामध्ये एक दिग्विजय होता तो, तर त्याचंसुद्धा चॅनल आहे, ते सुद्धा तुम्ही बघा. तर आता चला मी सोडते आमच्या बड्डेच्या काही फोटोज बरोबर आणि काही व्हिडिओज बरोबर. आणि सोबतच मी बनवला होता केक, तर तो केकसुद्धा बघून घ्या. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स. आणि सोबतच लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मी आता सोडते आहे तुम्हाला याच व्हिडिओ बरोबर. तर चला.